आज भगवंत श्री कृष्णाले रूपाचारी भूमिक अवतरण करीत असले वसू त्याका मी अवतार म्हणटाची. भगवंत मानव लोकाले उद्धार करचे तरी सहजानुची ते किते अद्भुत शक्ती असा ते शक्ती तोग देऊन येता आमगेले नमनी रूप धारण करता आणि आम जीवन भितर कशें उरका कशें चलका म्हणून आमकां शिकयता. ते शिकयचे कार्याक आमी अवतार म्हणटाचे. अव म्हळ्यार तोगू भुंयीक, तारा म्हळ्यार येवचे देंवचे म्हणून. अवन्याम तरती ती अवतारः. अवन्य म्हळ्यार भुंय उंच, तरती म्हळ्यार देंवचे. म्हळ्यार भुंय देवूंक गे न्हू आमकां बरें जीवन करता शिकूंक गे न्हू आमकां पुना तो खंय आपूण व्हरता उंच लोक आपूण व्हरता आमगे जिवन उन्नती करता. अशें आमगे न्हू अवतार शब्दाचे अर्थ अद्भुत आमगे म्हालगड लोक करता वताचे. तसले दिवसू आलचे दिवसू भगवंत कृष्ण रूपाचारी अवतरीत जालो आमकां सगळ्या लोकांची मार्गदर्शन केलो. गीते भितरी भगवंत सहजान सांगता जन्म कर्माचे मे दिव्यम म्हणून. भगवंताला कितें अवतार आसा हें अत्यंत दिव्य खंय. तेकाची जन्म आनी कर्म भगवंताले कितें काम आसा तें बी दिव्य खंय. भगवंताले अवतार बी दिव्य, भगवंताले कर्म काम बी दिव्य. आमगेले मनीची भगवंत येवत ना. भगवंत येवं कशें उद्देरी एक वेवस्थीत करून येता. कशें जावं हांगा तें वेवस्थीत करून येता. आमी तशें न्ही आयल्या नंतर वेवस्थीत करून घेताची. तो तशें न्ही वेवस्थीत करून घेवन येता. अशान भगवंताले जन्म बी दिव्य, भगवंताले कर्म कितें करता म्हण सांगून भगवंत कितें काम करता तुमचे भितर हांव करता म्हणजे भाव उरतना. हें सगळें परमात्मा शक्ती करा येता म्हणजे भावनेचेर तो करता वता. अशा न्हू भगवंताले जन्म बी दिव्याची, भगवंताले कर्म बी दिव्याची. अशें आमगे न्हू भगवंताले जन्म आनी कर्म अत्यंत दिव्य म्हण सांगे न्हू शास्त्रकार लोक गीते भितर वर्णन करता आसाची. प्रायशा आमकां सगळो लोकांक दिसता भगवंत आमगे संवसारा भितर खंय जन्म येत की म्हूण. खंडितान येता येवत ना म्हणना. जर भगवंतू जैला आशिल्ले तसले वसुदेव देविकील गर्भा भितर जन्म येता म्हणजे जालें असले री आमगे घरा कितें येवत ना. येन येता तेजे बद्दल संदेह नाका. तेजे तरेची परमात्माले जन्म कितें आसा हें दिव्य. तेगेले मना आयले ना येवका म्हणजे भक्त मना आयले त्यान परमात्मा खंय जाल्यार बी येता म्हणजे बदल जन्म बी दिव्य म्हण दाखयलें आसा. कर्म न मे पार्थास्ति कर्तव्यम सुषु लोकेषु किंचन. भगवंताक खंयचें काम करूंक न्हू कितकी मेळका म्हणजे जिवरा भितर कसलें आवश्यकत ना. जाल्यार जन्म आयले नंतर कितें करता तो वेवस्थितान करता वता. जाल्यार वेवस्थितान कितकी करताय जाल्यार हांव करता म्हणजे ममकार देव अहंकार तेगे भितर येदी बी उरतना. अशें हांवें न्हू भगवंताले कितें कर्म आसा क्रिया आसा काम आसा तें काम बीची दिव्य म्हणजे वर्णन हें आमी हांगा पळयता आसाची. कृष्णाल चरित्रे प्रायशा आमकां कोटलो गुत्तो आसा. कृष्ण जन्म आयलो बाललीले केले. बाललीले करून जाले नंतर अनेक इतले तेणें युद्ध खेळ्ळे, धर्म उपदेश केले, अनेक लोकांक उद्धार केले. हें उठू केले बीची कृष्ण खंय राजा जावन बसला याद उर तुमकां. खंयच्या देशाकाची एक स्थानाक अधिपती जावन तो बसलीत ना कृष्ण. तेगेले अब्बाकाची उग्रसिंहाकाची उग्रसिंह राजा तेणें बशिल्ली बीन राजा जावंक गे न्हू. तो खंय राजान बसलो ना राजा कृष्ण. विशेश तेगेले जिवनाचे. अशें आमगेले गुरू कृष्णा बद्दल सांगता आसतना सांगता उरता हिलेची कोण की एक साहित्याकारान सांगेल खंय ते विशय कृष्णा जीवन कसलें जीवन म्हणून. ते छंद करून तेणें एक प्रासबज्ञा सांगताची. राजाल पुताक राजपट्ट मेळटा खंय. राजाल पुताक राजपट्ट, संन्यासी लोकांक योगपट्ट. राजाल पुताक राजपट्ट मेळ्ळे री संन्यासी लोकांक योगपट्ट मेळटा खंय.
जाल्यार कृष्णाक एक पट्टी मेळ्ळी खंय, कृष्ण कश्ट पडटा म्हण. कृष्णान बरें काम केलेलेची, तुमकां ताका मेळ जाल्यार कांय ना, मेळ जावं कसली बी कांय ना ताका. अशें हांवें न्हू ते भगवंतले जीवन कितें आसा, अद्भुत जान आसा, लिलामय जान आसा. तेजे फाटले न्ही कितकी मेळका म्हणना, केवळ करका म्हणजे भावनेचेर तो करता वता. म्हणजे एक चिंतन हें आमगेले म्हालगड लोक सांगता वताची. तेजे बरोबरी मागील गुरूक एक श्लोक कृष्णा बद्दल सुंदर जान प्रिय जान आशिल्ले, ते एक चिंतन एक 5 मिनटां दवरून घे न्हू. आमगेले हें चिंतन एक अंतिम भाग वता आसा आमी. आमगेले गुरू भितर कृष्णशास्त्री संगम म्हणून विद्वान तिने व्हड विद्वांस. चित्ते दैवता भक्ती बी आहे, चित्ते निस्वार्थी बी आहे, चित्ते निगर्वी बी आहे. कृष्ण म्हणजे मस्त प्रेम तिंका. अशा न्हू कृष्णान अनेक ते श्लोक तिने केन्ना सांगता उरता आशिल्लेची. तुमचे भितर एक प्रसिद्ध श्लोक तिने सांगचे केन्नाच कृष्णा बद्दल. हे श्लोक कळले प्रायशा कृष्णाचे जीवनचरित्र उठू कळलेशीच आमकां. तिने सांगताच, व्रजे वसंतं नवनीतचोरं गोपांगनानांच दुकूलचोरम् अनेकजन्मार्जितपापचोरं चोराग्रगण्यं पुरुषं प्रपद्ये म्हणून. तो कृष्ण कसले म्हळ्यार अत्यंत चोर लोकां भितर श्रेष्ठ चोर म्हण सांगे न्हू वर्णन हे श्लोका भितर करता आसा. तुमचे भितर फस्ट तिने वर्णन करचे व्रजे वसंतम. व्रज म्हळ्यार गोकुलाक व्रज म्हण नांव आसा, थंय वास करता आशिल्लो तो. कोण? कृष्ण. थंय ताणें कितें केलें? नवनीत चोरम. नवनीत म्हळ्यार बेण्णे लोणी, ताणें चोरी केले. सहजानुची आमी काले मास सांगले चोरी कितें करीत, तेले बेण्णे चोरला म्हणल्यार तुवें कृष्ण बाकी खंय चोरलो म्हण पळयलें तुमी ना. ताका बेण्णे म्हळ्यार अर्थ बेण्णे म्हण न्हय, हृदय म्हण. काल तेजे अर्थ विवरण केलें आमी. सहजानुची हृदयाक बेण्ण्याचे एक पर्याय शब्द करून दवरलो आसा म्हालगड लोकांनी. कारण कितें? मनुष्य हृदय बेण्ण्याची इतलेची मृदू जावन उरता, शुद्ध जावन उरता, पवित्र जावन उरता म्हणून. तेकाचे शास्त्र सांगता सज्जनस्य हृदयम नवनीतम म्हणून. सज्जन लोकाले श्रेष्ठ लोकाले हृदय कितें आसा? नवनीत बेण्ण्या प्रकार उरता ते. आनी हृदयाक आनी बेण्ण्याक अविनाभाव संबंध. अशा न्हू सगळे लोकांना मन ताणें चोरिलें कृष्णानी. कृष्ण आपल्या भितर पुरो उठून लोक मंत्रमुग्ध जावं वता आशिल्लीच. तसलें आकर्षणीय व्यक्तित्व ते कृष्णाक आशिल्लें खंय. अशें आमगे न्हू व्रजे वसंतम नवनीत चोरम. नवनीत ताणें चोरी केलें, उठ्ठाक हृदय ताणें गेद्दवलें म्हूण सांगलें. कडेरी गोपांगनानांच दुकूल चोरम. गोपांगना म्हळ्यार गोपिका स्त्री लोकाले, दुकूल म्हळ्यार वस्त्र ताणें चोरण केलें, हरण केलें म्हूण सांगे न्हू आमी कथा आयकताची. गोपिका स्त्री न्हांवचे गेलेलीची ते संदर्भाचेर तेंगेले सगळे वस्त्र घेवन वचूंक न्हू कृष्ण रुंकाचे येवन बसलो आनी तिंका सांगलो तुमी सगळे लोक उंच आयल्या मात तुमकां वस्त्र दिता म्हणून. अनिवार्य जालें न्हू तिने सगळे लोक उंच आयल्याची कृष्णाक वस्त्र घेतल्याची म्हणची कथा आमी आयकलतना खंय की एक पटी आमकां दिसता कृष्णानी चित्रसान वयाक 6 वर्सां चलतो बालक हें अनिवार्य आसा की कृष्णाक हें करचें आशिल्लें की म्हूण सांगून आमी काले मात सांगले पुराणाची एक व्यवस्था उरता, एक वाट उरता, एक शैली उरता कथा सांगचे. काव्याचे एक मनोहर जाल तसले हृदय शैली ते त्यातून तो अर्थ कितें? भगवंतानी कपडे चोरले उंच या तुमी तशी शरीराक वस्त्र घालना शायले मात कपडे दिता म्हूण सांगले म्हळ्यार अर्थ कितके म्हूण सांगले रे. परमात्मा कितें आसा शरीर अभिमान केन्ना इश्ट करतना. आमी वस्त्र कितें सांगताची आमकां शरीर अभिमान आसा. हांव असलें म्हण दाखयका, हांव शरीर सुंदर करून दाखयका म्हणजे शरीर अभिमान आमकां. थोड्या लोकांक नांव अभिमान उरता, थोड्या लोकांक अधिकार अभिमान उरता, थोड्या लोकांक विद्याचे अभिमान उरता, थोड्या लोकांक दुड्ड अभिमान उरता. तशी सामान्य जाण उठ लोकांक उरचे अभिमान म्हणजे शरीर अभिमान. जाल्यार कोणाक शरीर अभिमान आसा की ताका परमात्मा केन्ना लागीं करून घेवना याद उरता जिवना भितर. कोणाक शरीर अभिमान आसा की परमात्मा तांकां दूर करता. कोणाक शरीर अभिमान ना की ताका परमात्मा लागीं येता, तो परमात्मा लागीं वचूं बी शकता. अशें हांव न्हू परमात्मानी कपडे चोरला म्हणजे अर्थ कितके म्हण सांगले री
कपडे धरून घेवन कितें आमी शरीर अभिमान दाखयताची ते अभिमान उरचे ना. शरीर अभिमान नाका तुमकां, शरीर अभिमान सोडया, हांव तुमकां मेळटा म्हणजे एक भाव तुमच्या भितर आसविना आहा. ताका एक प्रतीक्यान दाखयल कथा विना आहा ते कृष्णानी वस्त्रकांड पळय आशिल्ले ते भावनेत हें आशिल्ले. आमी भगवंता कडेन वता आसतना शरिराभिमान सोडूंच का, शरिराचे भाव आमकां उरचे ना म्हणजे एक प्रतीक्यान ते कथा आमकां दाखयता आसा. ताकाचे गोपांगनानांच तुकूल चोरम म्हणून वर्णन केला. नंतर अनेक जन्मार्जित पाप चोरम, तो परमात्मा आनी कितें करता, आनी कितें चोरी केली ताणें म्हळ्यार आमगे कितें अनेक जन्माचे पाप आशिल्ले ते सगळे परमात्मान काळखंय. कोण ते परमात्मान भक्ती करता, कोण ते परमात्मान ध्यान करता, कोण परमात्मान चल्लले दाखयले की ते वाटे आसा ते वाटे प्रकार चलता वता तेगे सगळे पाप नश्ट करता खंय तो महाचोर जाला तसले कृष्ण. ताकाची अनेक जन्मार्जित पाप चोरम. ताका अंतिम म्हणजे सांगताचे चोराग्रगण्यम पुरुषम नमामी. चोरा भितर अग्रगण्य सहजन आमी चोरले कितें चोरतलेची, मनुष्याला वस्तू चोरतलेची, दुड्डू चोरतलेची जाल्यार मनुष्याला शरीर अभिमान चोरचे, मनुष्य हृदय चोरचे, मनुष्याला पाप चोरचे हे आमचे कडेन साध्य आसवे ना. ते महाचोर जाल तसले परमात्मा कडेन साध्य ना, ते बाकी कोणा साध्य ना. अशान तसले परमात्माका नमस्कार म्हणचे भाव हे श्लोक व्यक्त करता आसा. पळया ते कृष्णान अद्भुत जाल तसले शक्ती सामर्थ्य कितले आशिल्ले की म्हणून. लोकाल शरीर अभिमान बी काडटाणे, लोकाल हृदय बी गेदवलो, लोकाल पाप बी नश्ट केलो. नश्ट करून लोकांनी कशें जिवना भितर उरका म्हणचे इश्टाचे मार्ग जाल तसले भगवद्गीता आमकां दिल्लो म्हण जाल्यार आसलेली ते तसले होट परमात्मानी कोण आसा जिवना भितर आमकां. अशा न्हू ताका शरणम प्रपद्ये, ताका नमस्कार म्हणचे सुंदर वर्णने हांगा आमी पळयच्याक शकताची. अशें आमगे न्हू एक सुंदर श्लोक आमगेले गोर केन्ना उल्लेख करता वचशिल्लेची ते श्लोक अद्भुत जान आसा. तसले परमात्माक आमी नतमस्तक या, तसले परमात्माले जिवनाचे कितें एक चिंतन आसा आमी घेया. परमात्माने कितलें काम केलें बिची थंय यद्यपी अहंकार नाशी काम केलें तरी परमात्मा केलेल्या कामाने भितर उठलो का मंगल जाता गेले ते चिंतन आज आमी घेवका. अशें सांगे न्हू आजी ते परमात्मा कृष्ण रूपाचेर अवतार घेवन गे न्हू जगताक बरकल तसले दिवसू कृष्णाष्टमी दिवसू आयचे दिवसू आमी सगलोकची जे भगवान श्री कृष्णाले पूजा करया, तेगेली आराधना करया. आमगे जिवना भितर आमगेले कितें मन आशिल्ले तसले कश्ट तापत्र आसा ते दूर करया. भगवंतान सांगता आसा केन्ना अधर्म जास्त येता की दुष्ट जास्त येता की तेन्ना संहार करचे आपूण येता म्हण. आज दुष्ट कोण शिश्ट कोण पळयचे कश्ट. आज एकलो मनुष्य मस्तीक रूप घालता. रावणाक 10 तोंड आसा म्हण आयकत आशिल्ले आमी. आमगेले गुरू म्हणटा आशिल्ले रावणाक 10ची आशिल्ले रे, आज प्रत्येक मनशाक 100 तोंड आसाची म्हण. आत्तेक कोण तोंड आमकां आनी एकल्या येता कोणाक कितें दुसरें तोंड, आनी एकल्या येता आनी कितें दुसरें तोंड आमगेली. बुद्धी विचित्र जाता उरता आमगेली पुराची. अशें आमकां एक तोंड न्ही आमकां 100,000 तोंड आसाची. असले आमकां आदी परमात्मा अनुग्रह अनवार्यच्यान जावपाची. ते परमात्मा अनुग्रह घेवका म्हणजे जाल्लो आसतरी आमगे हृदय भितर परमात्माची शक्ती जागृत येवका. ते परमात्मा शक्ती जागृत येवं कशी उरलेली ते परमात्मा आराधने आज आमी सगळ्यांक मेळून करका. तसले पुण्यतम दिवसू कृष्णाष्टमी दिवसू आमगेले गोर केन्ना म्हणटा उरतलेची. कृष्ण तेन्ना जन्मा येवंक न्हू तेन्ना बरें केलें बिची आज बिची कृष्णा पूजा करची आवश्यकता कितें आसा की म्हणल्यार आज आमगे सगळो हृदय भितर परमात्मानी आविर्भाव जावका, परमात्मानी स्थान घेवका. कारण आमगे भितर कितें अज्ञान अंधकार अहंकार आसा ते दूर जावका. आमी सगळो बरे वाटे वच कशी उरलेली ते कृष्णाला स्मरण करून ते परमात्मा पूजा करक रे तन्मूलक आमगे हृदय भितर परमात्मा जन्म जाता आमकां बरे वाटे मेळटा म्हणजे आमगे गोर केन्ना सांगता उरता आशिल्लेची. तसलो वाटी आमकां सगळो मेळ्ळो, तसले एक अनुग्रह आमकां सगळो जावो म्हणजे प्रार्थने हे सण भितर करचेक इश्ट करता आसा.